नमस्कार, माझं नाव डॉक्टर रुपाली शेवाळे. मी एसएनडीटी कॉलेज ऑफ एज्युकेशन इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत असते. आज आपण आजच्या सत्रात जैन धर्माचे तत्वज्ञान आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान शिक्षण प्रणालीमध्ये काय होते त्याबद्दल जाणून घेऊया. जैन तत्वज्ञान हे धर्माबद्दल, सत्याबद्दल, असत्यापासून आणि अहिंसेपासून कसं लांब राहायचे याबद्दल ज्ञान देण्याचं काम जैन धर्माच्या तत्वज्ञानाने केले आहे. त्यामध्ये महावीर, वर्धमान महावीर यांचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आपण इथे बघू शकतो. तर आज आपण जाणून घेऊया जैन धर्माच्या तत्वज्ञानाबद्दल, त्यांनी दिलेले शैक्षणिक योगदानाबद्दल आणि कुठले कुठले महान ऋषी त्याच्यामध्ये होऊन गेलेत, तीर्थंकर होऊन गेलेले आहेत, त्यांनी कुठल्या प्रकारचे मार्गदर्शन या समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला सांगितले होते त्याबद्दल. तर आपण अभ्यास करूया आज जैन धर्माच्या तत्वज्ञानाबद्दल. जैन धर्म हा कसा उगम पावला, कोणी याची प्रचिती भारतामध्ये आणून दिली, कोण होते त्याचे तीर्थंकर आणि ऋषीमुनी, त्याबद्दल आज अभ्यास करणार आहोत. तर पहिले या धर्माबद्दल आपण समजून घेऊया. जैन धर्म हा प्राचीन भारतीय धर्म आहे जो अहिंसा कशी टाळायची, अहिंसा करू नये, त्याचं कृत्य केल्याने आपल्याला कुठल्या प्रकारची फळं भोगावे लागतात, मानसिक समाधान मिळत नाही, मानसिक शांतीचा ऱ्हास होतो, तर आपण अहिंसा ही टाळली पाहिजे. हा जैन धर्म यांचं पहिलं उद्दिष्ट. सत्य बोलावे, सत्य मार्गावर चालावे आणि आत्मज्ञानावर आधारित असं हे जैन धर्माचं तत्वज्ञान आपल्याला शिकवण देते. जैन धर्माची मुख्य तत्वज्ञान आत्मा, कर्म आणि निर्वाण या भोवती फिरत असते. तुमची आत्मा शुद्ध करण्यासाठी तुमचे आचार विचार, तुमचं राहणीमान, तुमची वाचा ही शुद्ध असली पाहिजे. तुमचे कर्म पुढे तुम्हाला चांगले फळ प्राप्त करून देतील आणि निर्वाण या भोवती आपल्याला पोहोचवतील. जर निर्वाणाची आपण अपेक्षा करतो, आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी असा आपण जर विचार करतो, तर तुमचे आत्मा ही शुद्ध असली पाहिजे, तुमचे कर्म हे चांगले असले पाहिजेत. जैन धर्माच्या मुख्य तत्वांमध्ये सगळ्यात पहिले येतं अहिंसा. अहिंसा ही करू नये, सत्याचा मार्ग विद्यार्थ्याने अपनावला पाहिजे, त्यांनी साध्य केला पाहिजे. असत्य हे बोलू नये, अपरिग्रह ठेवू नये आणि ब्रह्मचर्याचं पालन करावे. हे जैन धर्माचा मेन त्याच्यावर साधन होतं. याच्या पुढे आपण जाणून घेऊया भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. त्यांची शिकवण अहिंसा, सत्य आणि आत्मज्ञानावर आधारित होती. भगवान महावीर स्वामी जे 24वे तीर्थंकर होऊन गेलेत, त्यांनी अशाच पद्धतीची शिकवण त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना प्रदान केली. अहिंसेचा मार्ग सोडून द्या, सत्तेचा मार्ग अवलंबून घ्या, म्हणजे तुम्हाला आत्मज्ञानाची, मानसिक शांततेची प्राप्ती होईल. त्यांचं पूर्ण जे तत्वज्ञानाची धारणा होती या चारही महत्त्वाच्या गोष्टींवर आपण बघून शकतो. ऋषभदेव जैन धर्माचे आद्य तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. त्यांनी मानवतेला तत्वज्ञान दिले आणि 24 तीर्थंकरांची परंपरा सुरू केली. म्हणजे ऋषभदेव हे सगळ्यात पहिले होऊन गेलेले तीर्थंकर होय. म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिले ऋषी होऊन गेले आणि पुढे त्यांनी तीर्थंकरांची ही परंपरा चालू ठेवली. अशा पद्धतीने आत्तापर्यंतचे जे अभ्यासलेले आपण बघू शकतो की 24 तीर्थंकर जैन धर्माचे होऊन गेलेले आहेत, ज्यांनी मानवतेला तत्वज्ञानाचं ज्ञान दिलं आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यामधून आपलं ज्ञानार्जन केलं. आपण समाजामध्ये कशी सुधारणा आणू शकतो, आपलं सत्य वागणं आणि आत्मज्ञानावर कसं आपण विजय मिळवू शकतो, मानसिक शांतता मिळवू शकतो, या संदर्भात त्यांनी पूर्ण समाजाला शिकवण दिली आणि त्याचं महत्त्व त्यांनी योग्यरित्या पटवून दिलेलं आहे. जैन धर्माच्या दृष्टिकोनातून ब्रह्मांडाचं काय स्वरूप आहे? जैन धर्माच्या दृष्टिकोनातून ब्रह्मांड स्वरूप अत्यंत अद्वितीय आणि सूक्ष्म असे आहे. जैन तत्वज्ञानानुसार ब्रह्मांड शाश्वत, अनंत आणि निराकार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या धर्माच्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते ब्रह्मांडाचं स्वरूप कसं मांडता आहेत, ब्रह्मांडाला कोणत्या नजरेने ते बघता आहेत. तर एक अद्वितीय आणि सूक्ष्म अशी ऊर्जा आपल्याला ब्रह्मांडातून भेटत असते असं त्यांचं म्हणणं आहे. जैन तत्वज्ञानानुसार ब्रह्मांड ही अशी शाश्वत आणि अनंत अशी कल्पना आहे, ज्याला कुठलाही असा एक आकार नाहीये, तो निराकार आहे. त्यात कोणत्याही देवतेचा किंवा ईश्वराचा हस्तक्षेप नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ईश्वर अशी काही संकल्पना नाही आहे. देवता
ही पूजायची, असा कुठल्याही पद्धतीचं तिचं बंधन मानू नये असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच ब्रह्मांडाची रचना आणि कार्य स्वतःच्या नैतिक आणि शाश्वत नियमांनुसार होते असं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. ब्रह्मांडाची जी काही रचना आहे ही देवाने तयार केली, ईश्वराने तयार केली, या संदर्भित त्यांचे मतभेद होते. ते ही संकल्पना एक्सेप्ट करायलाच तयार नव्हते. त्यांनी हे मान्यच केलेलं नव्हतं. आणि त्यांची जी कार्य आहेत ती कशी चालतात, तर ती चालतात स्वतःच्या त्या व्यक्तीच्या नैतिक आणि शाश्वत नियमांनुसार. त्यांची अशी धारणा होती की स्वतःच्या नैतिक मूल्यांवर, विचारांवर आणि शाश्वत नियमांनुसार या सगळ्या गोष्टींची कार्य चालू असतात. जैन धर्माच्या दृष्टिकोनातून ब्रह्मांडाचे स्वरूप याच्यापुढे ते म्हणतात की सृष्टी पंचमहाभूतापासून तयार झालेली आहे. म्हणजे पाणी, आपल्याला माहिती आहे जल, पृथ्वी, वायू, आकाश आणि अग्नी यांच्या समन्वयाने बनलेली आहे. आपल्याला माहिती असेल की ही जी काही सृष्टीची रचना आहे त्याचा जो उगम आहे ह्या पंचमहाभूतापासून तयार झालेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक घटक, मग ते जल असू दे, पृथ्वी असू दे, आकाश, वायू किंवा अग्नी असू दे, हा विश्वात कसा स्थिर आहे. कारण आपलं शरीर सुद्धा जे आहे ते पंचमहाभूतापासून निर्मित झालेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि हे सगळे काही घटक जे आपण आता चर्चेमध्ये बघत आहोत हे विश्वात कसे आहेत, स्थिर आहेत. विश्व अनंत आणि अनादी आहे. विश्वाचं स्वरूप कसं मांडलेलं आहे त्यांनी ब्रह्मांडाचं, हे अनंत आणि अनादी आहे. प्रत्येक प्राणी स्वच्छ आणि निर्दोष आत्मा असतो असं त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे. प्राणी कसा आहे, स्वच्छ आणि निर्दोष. दोष काय, हे त्याच्या जन्मापासून नसतात. त्याचं मन हे स्वच्छ असतं, त्याचा आत्मा हा स्वच्छ असतो, आत्मा निर्दोष असतो, जो कर्माच्या प्रभावाखाली जन्म घेतो. जशी आपली कर्म असतात तशी आपली फळ आपली पुढे फलित होत असतात. त्याच्यामुळे हे सगळं काही जे त्याचं वागणं, आचरण वगैरे आहे ते कर्माच्या प्रभावाखाली जन्म घेत असतं असं म्हणणं त्यांनी, आपला जो दृष्टिकोन आहे त्यांनी ब्रह्मांडाच्या स्वरूपातला याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे त्यांच्या तत्वज्ञानामध्ये. जैन धर्माचे मुख्य तत्वज्ञान, आता कुठली मुख्य तत्वज्ञाने आहेत ते बघूया. की आत्मज्ञान, आत्मज्ञानाची प्राप्ती, त्याच्याबद्दलची लालसा ही आपण कशी साध्य करू शकतो. अहिंसा आणि कर्माचा अभ्यास त्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. हे आहे जैन धर्माची मुख्य उद्दिष्टे त्यांच्या तत्वज्ञानात त्यांनी मांडलेली. सत्याचा मार्ग, शुद्ध कर्माचा मार्ग आपल्याला अहिंसेपासून वंचित ठेवतो आणि आपल्याला आध्यात्मिक आत्मज्ञानाची प्रचिती येते. तेव्हा तो माणूस खऱ्या अर्थाने निर्वाण प्राप्ती करण्यासाठी तयार होतो, साधक म्हणून ओळखला जातो. त्याच्या दृष्टीने प्रत्येक प्राणी जिवंत असतो आणि त्याला हानी न करणं ही आवश्यक अशी बाब आहे. कर्माचा प्रभाव, प्रत्येक क्रिया व्यक्तीच्या भविष्यावर परिणाम करते. आपण जे काही वाचतो, बोलतो, आपली जशी वाचा असते, आपलं जसं आचरण असतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या भविष्यावर परिणाम करत असतात. म्हणजे कर्म हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आचरणामुळे पुढच्या भावी आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचे परिणाम, त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे जैन धर्म आत्मज्ञान व आत्मसंयम शिकवतो. त्यांचं म्हणणं आहे की आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जैन धर्मामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जी काही तत्वे सांगितलेली आहेत ती तुम्ही पाळली गेली पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आत्मसंयम तयार होईल, तुम्हाला मानसिक शांतता लाभेल आणि आत्मज्ञानाची प्रचिती येईल. शिक्षणाची उद्दिष्ट, आता जैन धर्माच्या तत्वज्ञानाने सांगितल्याप्रमाणे शिक्षणाची उद्दिष्ट कशी असली पाहिजे. जैन तत्वज्ञान हे व्यक्तीला सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत असतो आणि त्याचा तत्वज्ञानाचा प्रभाव हा जैन शिक्षण पद्धतीवर देखील पडलेला आढळतो, ते आपण बघू शकतो. शिक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे फक्त मी शाळा किंवा कॉलेजला जातोय तोपर्यंतच ती चालू असेल असं नव्हे. ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये, त्या माणसामध्ये शिकण्याची इच्छा आहे, धडपड आहे, तोपर्यंत ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी फक्त तुमच्यामध्ये ती क्युरिओसिटी असली पाहिजे असं म्हणू शकतो आपण. इंग्रजीमध्ये क्युरिओसिटी म्हणतात. शिक्षणातून माणसाचा ज्ञानात्मक, भावनात्मक आणि आत्मिक विकास होत असतो. प्रस्तुत उद्दिष्टांचा अभ्यास केल्यावर जैन तत्वज्ञानाची आपणास चांगली ओळख होईल. म्हणजे शिक्षणातून त्याचा कुठल्या प्रकारचा विकास होतो हे आपण बघतोय की ज्ञानात्मक, भावनात्मक आणि आत्मिक विकास होत असतो.
कारण मेंदूमध्ये या सगळ्या गोष्टी सतत घडत असतात, बदल घडत असतात. आपण त्याचं आकलन करत असतो, अर्थनिर्वाचन करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला बोध त्या गोष्टींचा होत असतो. त्याच्यासाठी या 3 महत्त्वाच्या गोष्टींचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मग पुढे जाऊन आपल्या या बोधात्मक प्रक्रियेला वाव मिळतो. त्याच्यामुळे ज्ञानात्मक, भावनात्मक आणि आत्मिक विकास होणं त्या विद्यार्थ्याचं, त्या मनुष्याचं हे महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि ही उद्दिष्ट आपल्याला जैन धर्माच्या तत्वज्ञानाच्या हिशोबाने शिक्षणामध्ये असली पाहिजे असा त्यांनी महत्त्व याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. जैन तत्वज्ञानाची आपणास चांगली ओळख कधी होईल, जेव्हा आपण या उद्दिष्टांना पूर्ण करूया सांगितलेल्या. पहिलं आहे अहिंसा. जैन तत्वज्ञानामध्ये अहिंसाचं हे सर्वोच्च स्थान दिलेले आहे. त्यांनी असं म्हटलं की अहिंसा करू नये. आपल्या समोर येणाऱ्या कीटक किंवा ज्या काही समोर येणाऱ्या काही सृष्टीमध्ये असलेल्या वस्तू असतील त्यांचा नाश आपल्या हातून होऊ नये. अहिंसा परमो धर्म या उक्तीनुसार मनुष्याचे जीवन हे कसं असले पाहिजे. अहिंसा न केल्यावर त्यांना ह्या गोष्टीची अनुभूती येईल. आणि कसे जीवन केवळ शिक्षणातून शक्य आहे असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणून अहिंसा हे पहिले महत्त्वाचे उद्दिष्ट जैन तत्वज्ञानाने शिक्षण प्रणालीमध्ये असायला पाहिजे म्हणून त्यांनी नमूद केलेलं आहे. सत्य व असत्य आणि याचे ज्ञान. सत्यामध्ये आणि असत्यामध्ये आपल्याला फरक ओळखता यायला पाहिजे. त्यासाठी आपली चक्षु ही प्रगल्भ असली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला सत्य आणि असत्य यातील भेद ओळखता आला पाहिजे आणि त्यातील भेद ओळखल्यामुळे तो व्यक्ती सत्याच्या मार्गावर सत्यशील होतो. सत्यशील मार्गाचा व्यक्तीला स्वीकार करता आला पाहिजे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला सत्यशील झाला असं म्हणून संबोधतो. सत्याच्या मार्गावर चालणारा तो तयार झाला. त्याला सत्य आणि सत्य याच्यामध्ये काय भेद आहे हे ओळखता आलं. हे झालं दुसरं उद्दिष्ट. जीवनामध्ये विवेकवादी दृष्टिकोन आत्मसात करता आला पाहिजे, कारण विवेकबुद्धी ही फार महत्त्वाची मानली गेलेली आहे. विवेकामुळेच व्यक्तीच्या सदाचाराचा मार्ग हा खुला होतो, मोकळा होतो आणि त्याने ते अवलंबिलं पाहिजे त्याच्या आचरणामध्ये. विवेकवादी दृष्टिकोन त्याला आत्मज्ञानाच्या साठी पुढे रस्ता हा मोकळा करतो. सत्याचा विचार. सत्य आणि असत्यमध्ये तुम्ही भेद जाणून घेतले. तुमचं आचरण कसं असायला पाहिजे हे तुम्ही जाणून घेतलं. आता सत्याचा विचार करायचा व त्याचा स्वीकार करायचा आहे. त्या परिस्थितीचा, त्या गोष्टीचा विचार करून स्वीकार करणे हे महत्त्वाचं संदेश आपल्याला ह्या तत्वज्ञानातून ते देत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सदैव सत्याचाच विचार असायला पाहिजे. भाषण, त्याची जी भाषा आहे, सत्य व्यवहार, योग्य व्यवहार आणि सुसंस्कृत अशी ही व्यक्ती. कारण संस्कार शिक्षणातून रुजवला गेला पाहिजे हा एक चांगला हेतू जैन तत्वज्ञानामध्ये. तर आपण बघितलं की सत्याचा विचार आणि स्वीकार करणं त्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सदैव सत्याचाच विचार असायला पाहिजे. भाषण, त्याचं सत्य व्यवहार असा संस्कार शिक्षणातून रुजवला गेला पाहिजे. हा एक चांगला हेतू जैन तत्वज्ञानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. चारित्र्य संवर्धन. सद्गुणांचा विकास होऊन त्याचे संवर्धन करण्याचे काम शिक्षण करत असते. त्यामुळे आपला जो विकास घडून आणायचा आहे ते चांगल्या गुणांमधून आपण घडून आणू शकतो आणि आपलं चांगलं चारित्र्य घडवू शकतो. चारित्र्याचं संवर्धन करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे शिक्षणाचा, जो विद्यार्थ्याला आणि त्या माणसाला पुढे नेतो आणि शिक्षण हे काम ते करत असते. जैन शिक्षणाचा उद्देश सुद्धा व्यक्तीमध्ये सद्गुण विकसित करणे हा आहे. एकदा की व्यक्तीच्या जीवनात सद्गुणांचा शिरकाव झाला की आपोआपच चारित्र्य संपन्न व्हायला सुरुवात होते आणि जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी चारित्र्य संपन्न आयुष्य खूप महत्त्वाचा आपला काम हे ते करत असते. त्याच्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सद्गुण त्याच्या अंगी असायला पाहिजे आणि आपलं चारित्र्य हे त्यानुसार तो घडवत असतो आणि त्याची सुरुवात आपोआपच चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून त्याला दर्शविते. त्याच्यामुळे जीवनमय जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आधी तुम्ही तुमचं चारित्र्य व्यवस्थित आणि चांगल्या गुणांनी घडवा. त्याच्यामुळे तुम्हाला चारित्र्य संपन्न म्हणून हे आयुष्य खूप महत्त्वाचे तुम्हाला घडवता येईल. गुरुजन व वरिष्ठांविषयी आदरभावना व्यक्त असणे, त्याच्यामुळे गुरुजनांचा सन्मान करणे
आपल्या समोर आलेल्या वरिष्ठांचा सन्मान करणे, त्यांच्या युक्त आदर भाव प्रकट करणे. शिक्षणाचे उद्दिष्ट गुरुजन आणि आपले वरिष्ठ यांच्याविषयी आदर भावना निर्माण करणे हा एक मोलाचा संदेश आपल्याला देत असतो. गुरुजनांनी जीवनामध्ये जो मार्ग दाखविला आहे त्या मार्गाने आपले जीवन अंगीकारणे गरजेचे असते, कारण त्याच मार्गाने जीवनातील यशस्वीता प्राप्त आपल्याला होत असते. त्याच्यामुळे मान सन्मान देणं, गुरुचा आदर ठेवणं, आपल्या समोरच्या वरिष्ठांना मान सन्मान देणं, आदर भावना व्यक्त करणं, त्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये हा चांगला मार्ग गुरु हे दाखवत असतात. गुरुजनांची ही भावना असते की आपल्या विद्यार्थ्याने, आपल्या समोर आलेल्या व्यक्तीने एकमेकांना आदर भावाने पाहिलं पाहिजे आणि तसं जगलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्या जीवनाला चांगल्या अर्थाने आकार प्राप्त होत असतो आणि तो आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मार्गावर, प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये यश प्राप्त करत असतो. स्वयंनियंत्रण किंवा स्वनियंत्रण, जीवनामध्ये संयम अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. संयम आपल्याला ही ध्यान साधना या पद्धतीतून आपण अवगत करू शकतो आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण असले पाहिजे, तेव्हाच आपण आत्मसंयम हे शक्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. इंद्रियांवर जो नियंत्रण ठेवतो, आपल्या वाचेवर जो नियंत्रण ठेवतो, तो हा संयमी माणूस म्हणून पुढे आपली ओळख कमवतो आणि त्याचा यशाचा मार्ग पुढे मोकळा होतो. आणि हे आत्मसंयमन शिक्षणातून निर्माण करणं महत्त्वाची कामगिरी हे शिक्षण करत असतं. शिक्षणातून मन, बुद्धी, वचन आणि कृती या सर्वांवर संयम करण्याचा संस्कार केला जातो आणि याचं उत्तम मार्ग आहे ध्यान आणि साधना. साधनेच्या माध्यमातून तो व्यक्ती स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण तर ठेवतो, त्याला मानसिक शांती लाभते, त्याची बुद्धी चांगल्या पद्धतीने काम करते आणि तो चांगली कृती करतो आणि आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करत असतो. जैन तत्वज्ञान आणि त्याच्यामधल्या शिक्षण पद्धती. प्राचीन भारतीय कालखंडापासून या देशांमध्ये वेगवेगळ्या संप्रदायाचा उगम झालेला आपण बघतो आणि त्याचा विकास कसा झालेला आहे ते आपण आपल्या पूर्वीच्या चर्चांच्या माध्यमातून बघितलेलं आहे. मानवी कल्याणासाठी प्रत्येक संप्रदायाने आपले आपले महत्त्वाचे योगदान हे दिलेले आहे. जसं वैदिक कालखंडात आपण बघितलं, भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये सगळ्यात पहिले आलेलं वैदिक शिक्षण प्रणाली, त्याच्यानंतर आपण बौद्ध शिक्षण प्रणाली बघितली. नंतर या दोघं तत्वज्ञानानंतर, या दोघी कालखंडानंतर आली जैन शिक्षण प्रणाली. जैन तत्वज्ञानाचा कालखंड आपण आज इथं बघत आहोत. तर ह्या प्रत्येक कालखंडातल्या तत्वज्ञानाने मानवी कल्याणासाठी आहे ते महत्त्वाचे योगदान दिलेले आहेत आणि त्यांची उद्दिष्ट त्यांनी त्या शिक्षण प्रणालीसाठी ज्या तयार केल्या होत्या त्या कशासाठी, तर समाजाच्या सुधारणेसाठी, समाजामध्ये त्या व्यक्तीची उन्नती व्हावी, समाज सुधारणा करता यावी, मानवी कल्याणासाठी त्याने प्रत्येक संप्रदायामध्ये आपले आपले महत्त्वाचे योगदान हे दिलेले आहे. वैदिक संस्कृती व बौद्धकालीन संस्कृती आणि त्यानंतर आपण बघत आहोत जैन तत्वज्ञान. तर ह्या तिघही संस्कृतींनी किंवा तत्वज्ञानाने म्हणूया आपण भारतीय संस्कृतीला समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण या जैन तत्वज्ञानाबद्दल जास्त जाणून घेऊया. तर तत्वज्ञानाचा विकास प्रामुख्याने ज्या विद्वानांनी जैन धर्माची स्थापना केली त्यांनी केलेला आहे. ते आपण तीर्थंकर म्हणून त्यांना ओळखतो. त्यांनी विधानांना किंवा तत्वज्ञानांना जैन धर्मात तीर्थंकर असं संबोधले जाते. ह्या लोकांना, ह्या विद्वानांना तत्वज्ञान ज्यांनी जे आपल्याला शिकवले, त्याची जी पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली आहे, त्यांना जैन धर्मात तीर्थंकर असे संबोधन दिलेले आहेत. यामध्ये पहिले तीर्थंकर म्हणून ऋषभदेव यांना ओळखले जाते. असे एकूण जैन धर्मांमधले 24 तीर्थंकर झालेले आहेत. पार्श्वनाथ हे जैन धर्मातील 23वे तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. तर 24 तीर्थंकर या जैन धर्मामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात पहिले आहे ऋषभदेव आणि पार्श्वनाथ हे जैन धर्मातले 23 तीर्थंकर आहेत आणि वर्धमान महावीर हे जैन धर्मातले 24वे तीर्थंकर म्हणून ओळखले जातात. तर आपण आता जाणून घेतलं की काशी नरेश अश्वसेन आणि राणी वाया यांचे पुत्र होते. कोण? तर महावीर. त्यांनी 30 वर्षाच्या गृहस्थाश्रमानंतर संन्यासाश्रमात प्रवेश केला. त्यांनी सर्वांना धार्मिक व आध्यात्मिक उपदेश करून सत्य, अहिंसा, असत्य, अपरिग्रह, चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल त्यांनी फरक जाणून दिला. या तत्वांचा काय महत्त्व विशेष आहे आपल्या जीवनामध्ये
आणि त्याचा विशेष आपल्याला पुरस्कार कसा प्राप्त होऊ शकतो आपल्या जीवनाच्या या उद्देशांद्वारे त्यांनी सर्वांना समजावून सांगितले। त्यानंतर वैशाली नगरीजवळील कुंडग्राम या ठिकाणी महावीरांच्या क्षत्रिय कुळात जन्म झाला, म्हणजे ही त्यांची जन्मभूमी। कुंडग्रामच्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, जी वैशाली नगरीच्या जवळ आहेत। इथं या महा आणि थोर पुरुषाचा जन्म झालेला होता, तो पण क्षत्रिय कुळात, म्हणजे ते राजघराण्यातले होते। प्रशाला आणि सिद्धार्थ हे त्यांच्या मातापिता होते। पुढे त्यांचा जो विवाह झाला यशोदा नावाच्या मुलीशी। त्यानंतर त्यांना देखील वयाच्या 30व्या वर्षी संन्यास ग्रहण केला त्यांनी। 30व्या वर्षात त्यांना संन्यास ग्रहण करावा लागला, म्हणून त्याच्यासाठी त्यांनी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली आणि आपल्या इंद्रियांवर विजय मिळवल्यामुळे त्यांना जिन असे संबोधले जाऊ लागले। महावीरांनी पार्श्वनाथ या ठिकाणी सत्य, अहिंसा, असत्य, अपरिग्रह याबरोबरच ब्रह्मचर्य या व्रताचा पुरस्कार केला आणि जैन धर्म खऱ्या अर्थाने सर्व दूर पोहोचवण्याचे हे जे श्रेय आहे ते भगवान महावीर यांना जाते। या धर्माचा प्रचार करणं, प्रसार करणं, त्याच्यामध्ये सत्यता, अहिंसा या गोष्टींवर त्यांनी जास्त भर दिला आणि खऱ्या अर्थाने या जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला। सर्व दूर पोहोचण्यासाठी त्यांनी आपले उपदेश हे आपल्या स्वतःच्या चर्चेच्या माध्यमातून, सत्रांच्या माध्यमातून आणि आपल्या अनुयायींच्या माध्यमातून हा सर्व दूर पोहोचवण्याचे काम जे आहे ते भगवान महावीर यांनी केले। जैन तत्वज्ञानाचा मूळ सिद्धांत काय आहे ते आपण समजून घेऊया। जैन धर्माचे तत्वज्ञान हे जैन तीर्थंकर यांनी सांगितलेल्या सिद्धांतांवर आधारित आहेत। जे जैन तीर्थंकर होऊन गेलेले आहेत त्यांनी जी काही सिद्धांत मांडली आहे जैन तत्वज्ञानाबद्दल, या सगळ्या सिद्धांतांवर या तत्वज्ञानाचं मूळ आहे। त्यात त्यांनी पंचमहाव्रते म्हणजे 5 महाव्रते ही सांगितली आहेत, जी आहे पुढील प्रमाणे। तर पंचमहाव्रते म्हणजे त्यांनी सांगितलेली त्यांचे सिद्धांत, त्यांनी सांगितलेली तत्व। जैन तत्वज्ञानामध्ये महत्त्वाची अशी 5 महाव्रते आहेत, ती म्हणजे सत्य, अहिंसा, असत्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य। माणसाने सत्य वागणं, सत्य आचरण करणं, सत्य वाचा ठेवणं, सत्य विचार ठेवणं, नैतिक मूल्य जपणं, अहिंसा करू नये, असत्य बोलू नये, अपरिग्रहाचा त्याग करावा, ब्रह्मचर्य पाळावे आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करावी। ही महाव्रते पाळले की तो आत्मज्ञानासाठी उपलब्ध होतो, तयार होतो। त्रिरत्न, आता त्यांनी ह्या तत्वज्ञानानुसार मोक्ष प्राप्तीसाठी त्रिरत्न हे साधन मानले होते। हे त्रिरत्न पुढील प्रमाणे आहेत। सम्यक दर्शन म्हणजेच सत्य ज्ञानाप्रती श्रद्धा असणे, सम्यक ज्ञान म्हणजेच वस्तुविषय याविषयी सत्य ज्ञानप्राप्ती असणे। ज्ञान कसं असलं पाहिजे? सखोल असलं पाहिजे, खऱ्या अर्थाने योग्य मार्गाने मिळवलेलं ज्ञानार्जन करणे। सम्यक चरित्र, आपलं चरित्र जर चांगलं घडवायचं असेल तर तुमचे विचार, तुमचं आचरण, तुमचं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे, याच्यावर त्यांनी महत्त्वाचा भर दिला। ह्या गोष्टी चरित्रामध्ये येत असतात, त्यामुळे सर्व कर्मबंधनातून म्हणजेच आपण मुक्त होतो आणि त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते। ही 3 रत्न म्हणजे त्रिरत्न म्हणून जैन धर्माच्या तत्वज्ञानानुसार ओळखली जातात, जी आपल्याला मोक्षाच्या मार्गावर पुढे नेतात आणि तो आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर तो व्यक्ती खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्तीसाठी तयार होतो आणि या जीवनाच्या सगळ्या बंधनातून, सगळ्या संबंधातून मुक्त होत असतो। निर्वाण, आत्मशांती मिळवणं, मनाची शांती मिळवणं, ते पण ध्यान आणि साधनेच्या माध्यमातून, ते खऱ्या अर्थाने निर्वाण होय। जीवनात द्वेष ठेवून, राग मानून, आसक्ती ठेवून, कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून या सगळ्या भावनांपासून मुक्त त्याला व्हायचं आहे। तर ह्या भावनेंपासून दूर असावे, कुठल्या त्या राग आणि द्वेष, म्हणजे तुमची मनशांती तुम्हाला लाभेल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला निर्वाणाची, मोक्षाची प्राप्ती होईल। अहिंसा आणि अभय या गोष्टींवर त्यांनी भर दिलेला आहे की अहिंसेचा त्याग करावा म्हणजे तुम्हाला अभय मिळेल। त्याग आणि तपस्या करावी, सगळ्या गोष्टींचा, सगळ्या प्रलोभनांचा त्याग करावा आणि माणसाने तपस्या करावी, ध्यान लावावे, साधना करावी, असत्य आणि अपरिग्रहापासून लांब राहावे, ब्रह्मचर्य पाळावे आणि आपला जो
सदाचार पाळायचा, आपले वर्तन, आपली भाषा, आपली वाचा ही शुद्ध असावी. या सर्वांच्या संयोगाने मनुष्यास समता प्रस्थापित करता येते आणि त्या समतेमध्येच शांतीचा मार्ग प्राप्त होत असतो. या शांतीमुळे, या मानसिक समाधानामुळे सुख प्राप्त होत असतं. दुःखापासून आपण अलिप्त राहतो. कुठल्याही प्रकारची अपेक्षा आपण बाळगत नाही, कुठलीही आसक्ती आपण दुसऱ्यांपासून ठेवत नाही, राग आणि द्वेष करत नाही. या भावनेपासून आपण स्वतःला लांब ठेवतो, अलिप्त ठेवतो. म्हणजे आपल्याला शांतीची प्राप्ती होते आणि खऱ्या अर्थाने तो व्यक्ती निर्वाण प्राप्त होण्यास योग्य होतो आणि त्याला मोक्षाची प्राप्ती ही निश्चित असते. कर्मसिद्धांत. जैन धर्माचं जे तत्वज्ञान आहे हे पूर्णपणे कर्मच्या सिद्धांताच्या अवतीभोवती फिरते. जसं बौद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये त्यांनी कर्मावर, कामावर, आपण करणारे जे कर्म आहोत त्याच्यावर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो बऱ्याचशा गोष्टी ज्या बौद्ध धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत त्याच जैन धर्मामध्ये पण आहे. पुढे जाऊन आपण बघूया की दोघांमध्ये साम्य कसे आणि फरक कसा. तर दोघांनीही सगळ्यात जास्त भर दिलेला आहे कर्मावर. तर कर्मसिद्धांत आपण बघूया. जैन धर्माचा जो कर्मसिद्धांत आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जैन तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक प्राणी आपल्या कर्मांनुसार जन्म घेत असतो. मागच्या जन्मात जी काही त्यांनी कर्म केली असतील, जी काही फळं त्याला मिळाली असतील त्यानुसार त्याला पुढच्या जन्मात त्याला आयुष्य जगता येतं. त्याप्रकारे तो मनुष्य त्या योनीत जन्म घेत असतो आणि त्याच्या कर्मांचे परिणाम त्याच्या भविष्यातील स्थितीवर प्रभाव टाकत असतात. जसे कर्म तसे फळ. त्याच्यामुळे त्याच्या कर्माचे परिणाम जे आहेत त्याच्या भविष्यामध्ये त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्थितींवर, त्याच्या अडचणींवर, त्याच्या दृष्टिकोनावर हे प्रभाव टाकत असतात. कर्मसिद्धांताच्या अंतर्गत जैन धर्म जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कर्मांचे प्रभाव आणि त्यांचा परिणाम यावर विशेष लक्ष केंद्रित करून आहेत. त्याच्यामुळे कर्मसिद्धांतावर त्यांनी विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, कामात, मग ते घरातलं एखादं उदाहरण असू दे, तुमचं शैक्षणिक जीवन असू दे, कुठल्याही क्षेत्रात त्या कर्मांचा सगळ्यात मोठा प्रभाव आपल्याला त्याच्यावर बघायला मिळतो. तो आपण अनुभवत असतो आणि त्याचे परिणाम, त्याचे पडसाद आपल्याला विशेषतः खुणवत असतात आपल्या केलेल्या कर्मांवर. आपल्याला ती प्रचिती आणून देतात. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया, जे काही तो कार्य करत असतो, जे काही त्याचे विचार असतात, जे शब्द, जी वाचा त्यांनी वापरलेली असते किंवा भावना, कारण ह्या माध्यमातून आपण कर्म करत असतो, व्यक्त होत असतो. जैन धर्मानुसार कर्म म्हणजे आपली निवडक कृती. कारण कुठलीही गोष्ट कार्य करत असताना, कुठलेही शब्द मांडत असताना आपण विचारपूर्वक ती क्रिया करत असतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो, आपली मतं मांडत असतो. त्याच्यामुळे आपली निवडक कृती, कर्म म्हणजे आपली निवडक कृती जी आपल्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम आपल्याला दाखवत असते आणि आपली भविष्यातील जी स्थिती आहे, जे परिणाम आहेत ती ठरवत असते. कर्माचे वर्गीकरण त्यांनी सांगितलेले आहे. पहिलं म्हणजे शुभ कर्म आणि अशुभ कर्म, ज्याला सदिच्छ कर्म असेही म्हटले गेले आहे आणि दुसऱ्याला अशुभ म्हणजे पापकर्म, जे आपण पापपुण्याची गोष्ट करतो. तर सदिच्छ कर्मामध्ये हे सकारात्मक आणि धार्मिक परिणाम करणारे कर्म असतात, जे आत्म्याला मोक्षाच्या मार्गावर पुढे नेतात. म्हणजे तुमची कर्म जर चांगली असतील तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल आणि स्वर्गाचे दार खुले होतील असे म्हटलं जातं. जो धार्मिक परिणाम आहे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जी कर्म केली जातात तो आपल्याला मोक्षाच्या मार्गावर नेतो. पापकर्म जे हे नकारात्मक परिणाम करणारे कर्म असतात, जे आत्म्याला दुःख, पुनर्जन्म आणि संसाराच्या बंधनात अडकवतात. एकदा की मोक्षाची प्राप्ती झाली की त्या असं म्हणतात की त्या व्यक्तीचा पुनर्जन्म चांगल्या योनीमध्ये होतो किंवा होत नाही. त्याचा आत्मा हा मुक्त होतो, संसाराच्या बंधनात तो अडकून राहत नाही. त्याच्यामुळे आपली कर्म ही शुभ असावीत. अशुभ कर्म जर केली तर काय होतं की नकारात्मक परिणाम आपल्या कर्मांमुळे आपल्याला भोगावी लागतात, ज्याचा परिणाम आत्म्याला दुःख होते, त्याला मोक्षप्राप्ती मिळत नाही, पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा संसाराच्या बंधनात तो अडकतो, पुन्हा त्या मोहजाळ्यामध्ये तो अडकून राहतो. त्याच्यामुळे कर्माला फार महत्त्वाचं याच्यामध्ये मानलं गेलेलं आहे. कर्माचा प्रभाव. प्रत्येक कर्माचे परिणाम व्यक्तीच्या आत्म्यावर आणि भविष्यातील जन्मावर होत असतो. म्हणजे कर्माची किती महत्त्वाची
याच्यामध्ये बाब आपल्याला लक्षात येईल की त्याचा परिणाम बघा भविष्यावर तर होतोच, पण त्या व्यक्तीच्या आत्म्यावरही होतो, कारण त्याला मोक्ष प्राप्त होत नसतो. त्याच्यामुळे आपले कर्म हे चांगले असावे, सदिच्छेने केलेले असावे आणि शुभ असावेत. जैन धर्मानुसार कर्म आपल्या आत्म्याचे बंधन बनते. म्हणजे जर शुभ कर्म केले असतील तर त्या आत्म्याला बंधनात अडकावे लागत नाही, कारण तो मोक्षाला प्राप्त होतो. आणि जर कर्म आपण अशुभ केलेले असतील तर तो पुन्हा त्या मोहजाळ्यामध्ये, त्या बंधनात, त्या सांसारिक जीवनात अडकून पडतो, जे मोक्षप्राप्तीसाठी अडचण निर्माण करतात. कर्मांचे प्रकार जैन धर्मामध्ये असं म्हटलं जातं की 6 मुख्य प्रकाराचे कर्म मानले गेलेले आहेत. ती कुठली ती आपण बघूया. जसे की ज्ञानकर्म, द्रव्यकर्म, भावकर्म, आवश्यक कर्म, आध्यात्मिक कर्म आणि भव्य कर्म, जे आत्म्याच्या विविध स्तरांवर प्रभाव टाकतात. जसं आपली कोश असतात ज्ञानाबद्दलचं ज्ञानकर्म, जसं आपण शिकलो, वागलो, दुसऱ्यांना शिक्षण दिलं, दुसऱ्यांना ज्ञान दिलं, ते झालं ज्ञानकर्म. द्रव्यकर्म, जे काही पैसा आपण कमवला असेल, द्रव्य साठवलेलं असेल, त्याबद्दल केलेली कामं आणि कार्ये. भावकर्म, जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो, दुसऱ्यांना आपली मतं सांगतो, त्यांचे विचार ऐकून घेतो, त्यांची मतं ऐकून घेतो, ती झाली भावकर्म, आपलं वागणं आणि आचरण. आवश्यक कर्म, मग अशा पद्धतीने याचं वर्गीकरण आपल्याला जैन धर्मामध्ये बघायला मिळतं. अशा पद्धतीने त्यांनी कर्मांची विभागणी आणि विभाजन केलेलं आहे, जे आपल्या त्या व्यक्तीच्या आत्म्याच्या विविध स्तरांवर प्रभाव टाकत असताना दिसतात आणि त्याचा अनुभव त्याला भेटत असतो. कर्मांची शुद्धता. कर्मांची शुद्धता साधण्यासाठी जैन धर्मानुसार साधू आणि साध्व्या, म्हणजे साधू हे पुरुष, साध्व्या म्हणजे महिला. साधू आणि साध्व्या ज्या असतात त्यांचं योग्य वर्तन, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र याचं ते पालन करत असताना आपल्याला बघायला मिळेल. ते तपश्चर्या करत असतात, ध्यान लावत असतात, व्रतवैकल्य करतात, व्रतांचे पालन करतात. त्याच्यामुळे त्यांच्या कर्माची शुद्धता होते आणि त्यांना जो मुख्य मार्ग आहे मोक्षाचा तो मोकळा होतो. म्हणजे ह्या पद्धतीने या प्रकारच्या कार्यांमुळे कुठल्या त्या तपश्चर्या, ध्यान आणि व्रतांचे पालन करणे, सम्यक दर्शन ठेवणे, सम्यक दृष्टिकोन ठेवणे, चांगल्या पद्धतीने चांगल्या माध्यमातून ज्ञानार्जन करणे, आपलं चरित्र संपन्न करणे, या सगळ्या गोष्टींचं ते पालन करतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मोक्षाचा जो मार्ग आहे तो मोकळा होतो. कर्मबंधन आणि मुक्ती. आत्म्यावर कर्मांचे बंधन लागल्याने पुनर्जन्म आणि संसाराच्या साखळीत त्याला अडकावं लागतं आणि तो अडकतो. त्यासाठी सर्व पापकर्मांपासून मुक्त होऊन आत्म्याचं शुद्धीकरण करण्याचे उद्दिष्ट आपल्याला जैन धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये ते खुणवतात, जे मोक्षाच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण अहिंसा करू नये, कुठली पापकर्म करू नये, कारण आपल्याला आपल्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती करून द्यायची आहे, त्याला शुद्ध करायचे आहेत. जर जो आत्मा शुद्ध असेल तोच ह्या सांगितलेले जे उद्दिष्ट आहेत ते अवगत करू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो. आणि त्यांच्यासाठी मोक्षाचा मार्ग, मोक्षाची जी प्राप्ती आहे ती ही खुली होते. जैन तत्त्वज्ञानामध्ये तत्वमीमांसा, त्यांनी तत्वमीमांसेवर भर दिलेला आहे. विश्व हे अनेक गोष्टींनी व्यापलेलं आहे. ही जी सृष्टी आहे, ही जी विश्व आहे, वेगळ्या वेगळ्या पशुपक्षींपासून, कीटकांपासून, मानव प्राणी यांनी व्यापलेले आहे. त्याचे प्रमाण विश्वामध्ये भौतिक तत्वांचा देखील स्वीकार केलेला आहे. म्हणजे जे पशुपक्षी कीटक आहे त्यांच्यासोबत त्यांनी भौतिक तत्वांचा देखील स्वीकार केलेला आहे. यानुसार जैन तत्त्वज्ञानामध्ये अनंत जीव आणि भौतिक तत्व या दोन्हींच्या समन्वयाने, या दोघांच्या समन्वयाने अनेकात्मवादी विचार मान्य करण्यात आलेले आहे. या विश्वामध्ये सदैव परिवर्तन होत असते, कारण ही कालचक्र जे आहे आपलं निरंतर चालू असतं. त्याच्यामध्ये सदैव परिवर्तन घडत असतं. परंतु काही घटक अजिबात बदलत नाही. तर काही घटक नव्याने निर्माण होतात, काही घटक बदलत नाही आणि काही घटक निरंतर नव्याने निर्माण होत असतात व काही कायमचे नष्ट होतात. त्यामुळे शाश्वत आणि नश्वर या स्वरूपासंबंधी निश्चितपणे काही सांगता येत नाही, असं म्हणणं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये मांडलेलं आहे. जैन तत्त्वज्ञानानुसार शाश्वत
अशाश्वत, नित्य, अनित्य, सत्य ज्या स्वरूपात प्रकट होईल त्या स्वरूपात जाणता येते. सत्याची रचना असते ही फार गुंतागुंतीची आहे. त्याची जी रचना झालेली आहे ती फार गुंतागुंतीची आहे. ती कशा पद्धतीने प्रकट होईल, त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतील हे सांगू शकत नाही, कारण ती फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एकच तत्व वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी गुण प्रदर्शित करत असतात. त्यामुळे सत्यासंबंधित ठोस विधान करता येत नाही. या गुंतागुंतीच्या प्रक्रियामुळे एक जे तत्व आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपले गुण दर्शवत असतात, प्रदर्शित करत असतात. त्याच्यामुळे असं काही ठोस विधान आपल्याला सत्यासंबंधी करता येत नाही. जैन तत्वज्ञान, त्याच्यामध्ये तत्वमीमांसा आपण बघितली तत्वाबद्दल. आता ज्ञानमीमांसा. जैन तत्वानुसार मोक्षप्राप्तीसाठी कैवल्य ज्ञानाची आवश्यकता असते. जर मोक्षाची प्राप्ती असावी, ज्ञानार्जन, फक्त ज्ञानार्जन, ज्ञान घेऊन हे चालणार नाही. ज्ञान कसं असलं पाहिजे, कैवल्य ज्ञानाची आवश्यकता इथे त्यांनी प्रस्तुत केलेली आहे. प्रस्तुत तत्वज्ञानानुसार मानवी जीवनाचे अंतिम ध्येय हे मोक्षप्राप्ती आहे. त्याच्या जीवनाचं जे उद्देश आहे मोक्षप्राप्ती करून देणं, आपल्या आत्म्यासाठी या गुंतांपासून, या सांसारिक जीवनापासून मुक्त होणे, कुठल्याही बंधनात अडकून न राहणे, पुनर्जन्माच्या चक्रातून स्वतःला वेगळं करणे किंवा अलिप्त करणे. जैन तत्वज्ञानामध्ये ज्ञानाचे 2 प्रकार मांडलेले आहेत, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान हे इंद्रियांच्या साहाय्याने प्राप्त होते, तर अपरोक्ष ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवातून प्राप्त होत असते. अपरोक्ष ज्ञान जे आहे हे स्मृती, विज्ञान, तर्कशुद्ध विचाराने, अनुमान लावून आणि शब्दज्ञान यातून प्रगट होत असते. अपरोक्ष ज्ञान आत्म्याला कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते. परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा इंद्रियांद्वारे वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान, ज्याला आपण थोडक्यात वैदिक काळामध्ये आपण असं म्हणत होतो पराविद्या आणि अपराविद्या. या दोघांमधला जो फरक आहे तो आपल्याला इथं बघायला भेटतो. परोक्ष ज्ञान हे इंद्रियांच्या साहाय्याने आपण प्राप्त करत असतो, त्याचं उपभोग घेत असतो. आणि अपरोक्ष ज्ञान हे स्मृतीमध्ये जे साठवलेलं आहे, तर्काद्वारे जे आपण समजून घेतलेलं आहे, ज्याचा आपण अनुमान लावून बघितलं आहे, जी शब्द जे ज्ञान आपण प्रगट केलेलं आहे, याबद्दल अपरोक्ष ज्ञान हे आपल्याला शिकवत असते. जैन तत्वज्ञानानुसार तीर्थंकरांच्या उपदेशातून अलौकिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. त्यासाठी सत्य जाणून घेण्यासाठी प्रमाण ज्ञानाची मात्र आवश्यकता असते. म्हणजे त्या गोष्टी मागीचा उपदेश देत असताना ते आपल्याला अलौकिक स्वरूपाचे ज्ञान आपल्याला प्रदान करतात आणि आपलं त्याच्यामधनं ज्ञानार्जन होतं. आपल्याला सत्याची जाणीव होते. आपण असत्यापासून, अहिंसेपासून कसे लांब राहावे, अलिप्त राहावे, कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये, सत्याचा मार्ग अवलंब करायला पाहिजे, असं ते आपल्याला शिकवण देत असतात. पण त्या सत्याला जाणून घेण्यासाठी प्रमाण ज्ञानाची मात्र आवश्यकता असते. अभ्यासक्रम. आता जैन तत्वज्ञानानुसार कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम असावा त्या विद्यार्थीसाठी हे त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मांडलेलं आहे. जैन तत्वज्ञानानुसार अभ्यासक्रमामध्ये आध्यात्मिक आणि भौतिक विज्ञानाच्या प्राप्तीसाठी व्यवस्था असणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटलं आहे. व्यक्तीच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी अध्ययनाची आवश्यकता असते. अध्ययन हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याच चुका आपल्याला कळतात, आपण स्वतःचं अवलोकन करत असतो, आपण काय चुका केल्या आहे ते समजून घेत असतो. त्याच्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. पण हे ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर अध्ययनाची आवश्यकता त्या विद्यार्थ्याला असते, त्या मनुष्याला असते. आत्मा आणि देह यातील बंध व्यक्तीला कळले पाहिजे. आपण कुठल्या बंधनात अडकतो आहोत का? फक्त देहाचे जे काही लाड आपण पुरवतो आहेत ते आपल्याला मोक्षप्राप्तीपर्यंत नेणार नाहीत. तर या बंधनातून त्या व्यक्तीला मुक्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होईल. पण हा जो फरक आहे, हा जो बंध आहे त्या व्यक्तीला कळला पाहिजे. मनुष्याचे कर्तव्य व धर्म त्याला समजले पाहिजे. त्याच व्यक्तीचा आध्यात्मिक ज्ञानाचा विकास होऊ शकतो. जेव्हा त्याला या दोघांमधला फरक कळला, कर्तव्याचं, धर्माचं, त्याच्या कर्माचं, त्याचे जे फलित चांगले मिळावे असे वाटत असले
तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते आणि त्याचा विकास खऱ्या अर्थाने होऊ शकतो. व्यक्तीच्या भौतिक ज्ञानप्राप्तीसाठी सृष्टीचे ज्ञान आवश्यक आहे. त्याकरिता परिवर्तनाचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. परिवर्तन हे महत्त्वाचे आहे. वर्तन चांगले असणे आणि त्यानुसार आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणणे, परिवर्तन घडवून आणणे, त्याचं स्वरूप समजून घ्यायला आपण पाहिजे. सामाजिक स्थित्यंतर आणि इतिहास हे विषय अभ्यासासाठी आवश्यक असे त्यांनी म्हटले आहेत. त्याशिवाय शिल्पकला व इतर कला कौशल्य हे आपण कसं शिकणार? यांत्रिकी विद्या असतील, तंत्रज्ञान वगैरे असतील, हे विषयांबद्दल आपल्याला गांभीर्य कसं कळणार? विज्ञान या विषयांचा देखील समावेश असावा, जेणेकरून व्यक्तीला भौतिक ज्ञान प्राप्ती होईल. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान हे महत्त्वाचं आहेच, पण आपल्या आयुष्याचं पुनर्वसन करण्यासाठी ह्या सगळ्या कौशल्यांची तेवढीच मदत आपल्याला आपल्या भौतिक आयुष्यामध्ये घ्यावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला भौतिक ज्ञानाची प्राप्ती होईल. जैन तत्त्वज्ञानामध्ये आता ही तिसरी गोष्ट बघितली आपण. पहिले तत्व मीमांसा बघितली, आता मूल्यमीमांसा. जैन तत्त्वज्ञानानुसार जी 5 पंचमहाभूते आपण जी बघितली ती सांगितलेली आहे, ती खऱ्या अर्थाने नीतिमूल्यांची आधारस्तंभ मानली गेलेली आहे. सत्य, अहिंसा, असत्य, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ह्या गोष्टी मानवी जीवनामध्ये नैतिक संस्कार आपल्यावर करीत असतात आणि त्यामुळेच माणसाचे जीवन हे पवित्र आणि शुद्ध बनत जाते. नैतिक मूल्यांची जडणघडण ही सगळ्यात महत्त्वाची कुंजी आहे, आधारस्तंभ आहेत त्या मनुष्याला पुढे नेण्याकरता आणि त्या माणसाला तो आपले जीवन पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी मदत करत असतो आणि त्या पद्धतीने तो विद्यार्थी आपले जीवन हे पवित्र आणि शुद्ध बनवत जातो. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या व्रतांच्या साहाय्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग हा मोकळा होत असतो आणि त्याला तो मार्ग मिळत जातो आणि मानवी जीवनाचे ध्येय हे मोक्षप्राप्तीचे आहे. त्यासाठी या त्रिरत्नांच्या साहाय्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग जो आहे तो सुकर होतो, सुलभ होतो. त्यासाठी प्रयत्नांची जीवनामध्ये आवश्यकता आहे. तो जर प्रयत्न करेल तर मोक्षप्राप्ती करू शकतो आणि त्याच्यासाठी कुठले मार्ग मोकळे करायचे त्याच्यासाठी आपलं चांगला दृष्टिकोन असणं, चांगल्या आणि योग्य पद्धतीने ज्ञान अर्जन करणं, चरित्र संपन्न स्वतःला बनवणं हा त्याच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळ करण्यास कारणीभूत ठरतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मोक्ष हवा असेल तर सर्व बंधनातून मुक्त होणे गरजेचे असते आणि बंधनातून भरतीसाठी जैन तत्त्वज्ञानानुसार मुख्य गोष्टी त्यांनी काय सांगितलेल्या आहेत? क्रोध, अभिमान, मान, माया, कपट, लोभ या चारही गोष्टींचा त्याने त्याग करायला पाहिजे. कोणावर क्रोध करू नये, कारण क्रोध हा त्या व्यक्तिशः स्वतःलाच, तो कोणावरही क्रोध करत असो पण व्यक्तिशः स्वतःलाच भस्मसात करत असतो, आतून त्याला जाळत असतो. त्याच्यामुळे स्वाभिमान ठेवावा पण अभिमान करू नये. अभिमान असावा, माया कपटपासून लांब राहावे, कुठलाही लोभ करू नये, कारण सगळ्याच गोष्टी नश्वर आहेत. तेव्हाच आपल्या इंद्रियांवर आपण संयम ठेवू शकतो आणि हाच संयम व्यक्तीला मोक्षाकडे घेऊन जातो. शिक्षण पद्धती. आता जैन तत्त्वज्ञानानुसार कुठल्या कुठल्या शिक्षण पद्धती त्यांनी सुचवलेल्या आहेत, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेतलं पाहिजे. तत्त्वज्ञान हे ग्रंथांमध्ये निहित आहे. त्याच्यामुळे ग्रंथ वाचन, ग्रंथांचा अध्ययन आणि त्याच्यातून ज्ञानाची प्राप्ती करणं हे त्यांनी आपल्याला मार्ग सुचविलेला आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात ग्रंथपद्धतीमध्ये तत्त्वज्ञान हे ग्रंथांमध्ये निहित आहे. त्याकरता ग्रंथांचे अध्ययन करून ज्ञानप्राप्ती करता येते. ही ज्ञानप्राप्ती व्यक्तीला स्व अध्ययनातून करणे गरजेचे आहे. ही स्वसंकल्पना अध्ययन प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाची आहे. तत्त्वज्ञानाचे आत्मसातीकरण होण्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. दुसरी आहे चर्चा पद्धती. विविध विषयांवर चर्चा करून त्या विषयांच्या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकता येतो. चर्चा केल्यामुळे प्रत्येक विषयातील शंका समाधान सुलभपणे करता येते, म्हणून ही पद्धती उपयुक्त ठरते. त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा करणं, प्रश्नांचं समाधान शोधून काढणं, त्या शंकेचं निरसन करणं, या सर्व मुद्द्यांवर ही पद्धती प्रकाश टाकत असते.
कारण चर्चा करत असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल नव्याने आपल्याला दिशा मिळते, त्याबद्दलचं महत्त्व कळतं आणि त्या शंकेचं समाधान झाल्यानंतर तो व्यक्ती ज्ञानार्जन करतो. त्याच्यामुळे चर्चा पद्धती ही उपयुक्त आहे असं त्यांनी मानलेलं आहे. कारण आपण वेगळ्या विषयांवर चर्चा करून वेगळ्या मुद्द्यांवर विविध अंगी विचार करून त्याच्यावर प्रकाश टाकत असतो. चर्चा केल्याने बऱ्याच गोष्टी आपण नव्याने शिकतो आणि समजतो आणि त्या शंकांचं आपल्याला समाधान हे मिळत असतं. व्याख्यान पद्धती. जैन ध्यानामध्ये विषयांवर व्याख्याने आयोजित करून विद्वानांना भाषणांच्या माध्यमातून ज्ञान संपादन करता येते. त्याच्यामुळे व्याख्यान पद्धती पण फार महत्त्वाची आहे. या वेगळ्या प्रकारची व्याख्याने आयोजन करून झाल्यानंतर विद्वान आपल्या बऱ्याचशा अनुभव आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला शिक्षण देत असतात आणि त्या विद्यार्थ्याचं ज्ञान संपादन होत असतं. शिवाय आचार्यांच्या व्याख्यानाच्या साहाय्याने विविध विषयांची उत्तम प्रकारे आपल्याला जाणीव होते, त्याबद्दल आपण जागरूक होतो, त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपल्याला कळत असतो आणि आपण ज्ञानार्जन करत असतो. तर ही एक पद्धत पण त्यांनी खूप महत्त्वाची आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. चौथी आहे तर्क पद्धती. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वही, अशा धुराच्या अनुमानाने अग्नी असल्याचा निष्कर्ष काढला जातो. यानुसार अन्य विषयांच्या क्षेत्रात तर्क करून तर्क लावणे, तार्किक पद्धत अवलंबणे, तार्किक बुद्धीचा वापर करणं म्हणजे ज्ञानप्राप्ती करण्यास सुलभ मार्ग आपल्याला सापडतो. आणि जेव्हा तर्क पद्धतीने आपण अभ्यास करत असतो त्या गोष्टीचा आपल्याला अर्थ समजत असतो. म्हणून जैन पद्धतीमध्ये तार्किक पद्धतीसुद्धा महत्त्वाची मानली गेली आहे. स्वयं अध्ययन. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शैक्षणिक विकासासाठी स्वयं अध्ययनाची जोड द्यावी. त्यासाठी चिंतन करायला पाहिजे, त्यांनी मनन करायला पाहिजे व शिक्षणाची कास धरून स्वतःचा अध्ययनाचा उत्कर्ष साधला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त योग्य पद्धतीने त्यांची ज्ञानाची प्राप्ती त्यांना करता येईल. याकरिता जैन शिक्षण पद्धतीमध्ये स्वयं अध्ययन पद्धतीस चालना देण्यात आलेली होती. त्याच्यामुळे स्वयं अध्ययन ह्या पद्धतीचं विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांच्या बोधात्मक विकासासाठी सर्वात उत्तम अशी ही पद्धत मानली गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या काय चुका होत आहेत, स्वयं अध्ययन करताना त्याच्या सगळ्या शंकांचं निरसन होतं, तो प्रयत्न करत असतो, तर्कशुद्ध पद्धतीने त्या गोष्टींचा विचार करत असतो, त्याच्यामुळे त्याच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळते आणि त्याच्या शंकांचं निरसन होतं. त्या बाबतीत तो चिंतन करत असतो आणि ह्या सरावामुळे त्याचा अध्ययन उच्च दर्जाचा ठरतो. त्याच्यामुळे जैन शिक्षण पद्धतीमध्ये या स्वयं अध्ययन पद्धतीस चालना देण्यात आली होती, कारण हा सगळ्यात चांगली अशी पद्धती त्यावेळेस मानली गेली. ज्ञान साधना. विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या उद्धारासाठी व विकासासाठी आणि त्याचबरोबर मोक्षप्राप्ती हे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर ज्ञान साधना ही आवश्यक आहे. या हेतूने उच्च पातळीवर ज्ञान साधना पद्धती अंमलात आणली पाहिजे. म्हणजे ह्या प्रकारची पद्धत, ह्या प्रकारची शिक्षण पद्धत ही उच्च शिक्षणासाठी जास्त सोयीस्कर आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे ह्या शिक्षण पद्धतीचा सुद्धा जैन शिक्षण पद्धतीमध्ये त्यावेळेस त्या शिक्षण प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. आणि गुरु विद्यार्थ्यांना आधी ध्यान आणि साधना या संदर्भात ज्ञान देत होते, स्वयं अध्ययनाची सवय लावत होते आणि विद्यार्थी ज्ञान अवगत करत होते. जैन तत्त्वज्ञानानुसार अध्ययन प्रक्रियेचे 5 टप्पे सांगितले जातात. ते आहेत पुढील प्रमाणे. पहिलं आहे वाचन. जैन संप्रदायातील सूत्रांचे वाचन करणे आणि त्याचे स्पष्टीकरणासह अर्थांचे आकलन करणे. म्हणजे वाचन पद्धतीला किती महत्त्वाची प्रक्रिया याच्यामध्ये मानलं गेलेलं आहे. जैन संप्रदायामध्ये त्यांच्या धर्मग्रंथांतील त्यांनी लिहिलेल्या साहित्यामधले सूत्रांचे वाचन करणे, ते पण योग्यरित्या वाचन करणे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिणे, त्याच्या अर्थांचं आकलन करणे. म्हणजे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये स्पष्टीकरणामधून तुम्ही आकलन करत आहात, ती गोष्ट पूर्णपणे समजून घेत आहात. म्हणजे योग्य पद्धतीने अर्थनिर्वचन करून वाचन करणे हा त्याचा उद्दिष्ट म्हटला गेला आहे. प्रच्छना. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील शंकाचे निरसन करण्यासाठी विविध प्रश्नांचा पाठपुरावा करणे, प्रश्न विचारणे, शंकांचं निरसन करून घेणे,
प्रश्नांचं उत्तर शोधणे, त्याच्याबद्दलची जी काही शंका असेल ती आपल्या गुरुवर्यांकडून त्याचं समाधान शोधून काढणे आणि त्याचा पिच्छा करून शंकांचे निरसन करावे. तिसरं आहे अनुत्प्रेक्ष. जैन संप्रदायातील विविध ग्रंथांच्या वाचनामुळे जे ज्ञान प्राप्त होते त्याचे चिंतन आणि मनन करायचं. ही पण एक पद्धत जैन तत्वज्ञानानुसार अध्ययन प्रक्रियेचे हे काही जे टप्पे आहेत, आपण टप्पे बघत आहोत. अध्ययन प्रक्रियेमधले 5 टप्पे, ज्याच्यामध्ये वाचन करण्याचं काय महत्त्व सांगितलेलं आहे, प्रश्न विचारणं किती महत्त्वाचं आहे, त्याचं समाधान शोधणं किती महत्त्वाचं आहे, शंकाचं निरसन हे योग्य वेळी झालं तर आपले मनातले सगळे शंकांचं जे स्थान आहे ते अर्थांनी भरून निघतात. तिसरं आहे अनुप्रत्यक्ष. आपण बघितलं ग्रंथाच्या वाचनामुळे जे काही ज्ञान आपण प्राप्त झालं तर नुसतं वाचन करणं महत्त्वाचं आहे का, तर त्याचं आकलन करणं, त्याबद्दलचं चिंतन करणं, त्याच्यावर विचार करणं, मनन करणं हे तेवढंच महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे. आमनाय म्हणजे विविध सूत्रांचं योग्य उच्चार करणे. तुम्ही जे काही साहित्य वाचलेलं आहे, सूत्रांचा उपयोग तुम्ही करत आहात, ते तुम्ही वाचता आहात, लिहित आहात, त्याच्याबद्दल चिंतन करत आहात, पण जेव्हा तुम्ही त्याचं पठण करतात, ते लिखाण करतात, त्याचं योग्य उच्चार हे फार महत्त्वाचं आहे. योग्यरित्या अभ्यास हा घडायला पाहिजे हे आपल्याला याच्यातून स्पष्ट होते. धर्मोपदेशन. विविध आचार्यांनी दिलेल्या धार्मिक उपदेशांचे श्रवण व पालन केले गेले पाहिजे. जे काही धार्मिक उपदेश आचार्यांनी, तीर्थंकरांनी दिलेलं आहे, ज्याचं आपण श्रवण केलेलं आहे, त्याचं आपण पालन करायला पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आणणं हे झालं खऱ्या अर्थाने धर्मोपदेशन. गुरु शिष्य संबंध. शिष्याचा याच्यामध्ये काय आपण त्याच्यामध्ये बघूया की शिष्याचं काय महत्त्व आहे. जैन संप्रदायामध्ये आचार्य व उपाध्याय अशा 2 प्रकारच्या शिक्षकांच्या साह्याने अध्यापन व मार्गदर्शन मिळत असे. आचार्य हे आध्यात्मिक मार्गावर विद्यार्थ्यांना सदाचाराचे पाठ देण्याचे कार्य करीत. आचार्य हे पंचमहाव्रतांचे पालन करीत होते. त्याचबरोबर त्यांचे वर्तन हे समाजमान्य असे आचार्यांचे इंद्रियांवर नियंत्रण असावे. म्हणजे जे आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत, पहिले ते शिक्षकाने स्वतःमध्ये ती कला, त्या गोष्टी अवगत करणे, त्याचं पालन करणे हे महत्त्वाचं होतं. त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे व त्याचबरोबर त्यांचे मन, वाणी आणि कृती सर्वांमध्ये संयम असणे गरजेचे होते. चारित्र्य संवर्धनाचे व ती रुजवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असे. जर तुम्हाला एक चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवायचा असेल तर आपण त्या चारित्र्याचं संवर्धन करणं, त्याची जबाबदारी बाळगणं आणि आपण ती कला विद्यार्थ्यांमध्ये त्यांना अवगत करून देणं ही फार मोठी जबाबदारी आहे. महत्त्वाची जबाबदारी आचार्य या गोष्टींच्या माध्यमातून मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये रुजवित होते. आचार्यांप्रमाणे उपाध्याय हे देखील शिक्षण देण्याचे कार्य करीत असत. उपाध्याय हे खास करून व्यावहारिक प्रकारचे शिक्षण देत होते. त्यांच्या अंगी विविध प्रकारचे गुण असणे गरजेचे होते. जर तुम्ही व्यावहारिक ज्ञान हे विद्यार्थ्यांना देत असणार तर त्या प्रकारचे गुण तुमच्यामध्ये असणं हे फार महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे उपाध्याय हे खास करून व्यावहारिक प्रकारचे शिक्षण देत होते. त्यांच्यामध्ये सुद्धा हे ज्ञान असायला हवेत, ते गुण असायला हवेत, ते आपल्या विषयात उत्तम स्वरूपाचे ज्ञानी असणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे आचरणात स्वतःला आपल्या जीवनात आत्मसात करावे इतके चांगले आचरण व चारित्र्य शिक्षकांचे असणे गरजेचे होते. कारण विद्यार्थी हा शिक्षकाला गुरु मानत असे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कला, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आपण कसं ज्ञानार्जन करू त्या संदर्भातलं, त्यांच्या पद्धतीचं आचरण, जसा गुरु आहे त्या पद्धतीचं आचरण मी करावं आणि आपल्या जीवनात ते मी कसं आत्मसात करू शकतो या पद्धतीमध्ये विद्यार्थी हा ज्ञान मिळवत होता. त्याच्यासाठी चांगले आचरण असलेला व चारित्र्यवान शिक्षकांची गरज त्यांनी तिथं मांडलेली आहे. विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार अध्ययन करण्याची सुविधा त्याला प्राप्त होती. जेवशी त्याची क्षमता, त्याची आवश्यकता त्या पद्धतीने त्याला अध्ययन करण्याची सुविधा प्राप्त करून देणे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वाचा व व्यक्तिभेदाचा जैन शिक्षण पद्धतीमध्ये विचार करण्यात आलेला होता. म्हणजे प्रत्येक विद्यार्थीचं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. त्याच्यामुळे जैन शिक्षण पद्धतीमध्ये त्या विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्याला अध्ययन करण्याची मुभा दिली जात होती. त्यांना योग्य प्रकारचे स्वातंत्र्य व संयम आणि संस्कार शिक्षकांकडून दिले जात होते. गुरु आणि शिष्य यातील संबंध हे स्नेहाचे होते, सहकार्याचे होते व एकमेकांविषयी आदराचे अशा स्वरूपाचे होते. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात की विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलं जात होतं. त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये संयम कसा असावा याबद्दलचं ज्ञान त्यांना दिलं जात होतं. उत्तम संस्कार विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून दिले जात होते. त्यांचे हे संबंध स्नेहाचे तयार झालेले होते, कारण गुरु शिष्याची काळजी घेत होता आणि शिष्य हे गुरुचा आदर ठेवत होते, त्यांची काळजी घेत होते. तर असं एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांना आदर देऊन या पद्धतीने गुरु शिष्याचे संबंध आपण त्या काळी बघू शकतो. शिस्त. जैन शिक्षण पद्धतीमध्ये कठोर शिस्त पाळली जायची. गुरुजनांशी नम्रतेने वागावे, त्यांना आदर द्यावा, त्यांचा सन्मान करावा, अशा पद्धतीने त्यांना शिस्त लावण्यात आलेली होती. नम्रता ही विद्यार्थ्यांमध्ये यावी म्हणून गुरुजन त्यावर चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर करत होते. आपल्या सहकाऱ्यांशी प्रेमाने वागावे, कोणतेही वादविवाद होऊ नयेत यासाठी गुरु व शिष्य हे दोघे समन्वयाने दोघांनीही काळजी घेत होते. त्याचबरोबर क्रोध आणि वाणी यावर नियंत्रण असावे, अशा संस्कारातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण केली जायची. कोणावर क्रोध करू नये, आपण चुकीचं बोलू नये, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून, भावनावर नियंत्रण ठेवून विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे संस्कार गुरु हे देत होते आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये शिस्त ही निर्माण केली जायची. जैन धर्माचे पवित्र ग्रंथ कोणते आहेत ते बघूया आपण. जैन धर्माचे पवित्र ग्रंथ हे जैन तत्वज्ञानाचे मूलभूत आधारस्तंभ होते, स्रोत होते. या ग्रंथांचा उद्देश आत्म्याची शुद्धता, कर्मांचा प्रभाव आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करणे हा असा होता. तुम्हाला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर पहिले तुमच्या आत्म्याची शुद्धता करा. तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तुमच्या भविष्याच्या गोष्टींवर प्रभाव पडणार आहे. त्याच्यामुळे कर्मांचा प्रभाव हा शुद्ध असला पाहिजे, म्हणजे तुम्ही मोक्षप्राप्तीच्या मार्गावर पुढे पथप्रदर्शन करणार. या संदर्भात जैन धर्माचे जे पवित्र ग्रंथ होते त्यांना मार्गदर्शन देत होते. जैन धर्माच्या पवित्र ग्रंथांना आगम किंवा आगमसूत्रे असं म्हटलेले आहे. हे ग्रंथ महावीरांच्या निकटवर्ती शिष्यांनी रचले आहेत. जैन धर्माच्या ग्रंथांना देव आणि गुरु यांचा सन्मान दिला गेला आहे आणि त्यांची पूजा केली जाते. हे जे जैन धर्मग्रंथ आहे त्यांना देवासारखं, गुरूंना आपण पूजतो तसा सन्मान देण्यात आला आहे आणि त्यांची पूजा केली जाते. जैन धर्मामध्ये 2 मुख्य ग्रंथ समूह आहेत, आगम आणि अंग. आगम हे जैन धर्माचे पवित्र आणि अधिकारिक ग्रंथ आहेत, जे आपण आगमसूत्रे म्हणून बघितलं. हे ग्रंथ आपल्याला कोणत्या गोष्टींबद्दल ज्ञान देतात? तत्वज्ञान, उपदेश आणि धार्मिक शिक्षांचा संग्रह आहेत. याच्यामध्ये तुम्हाला तत्वज्ञानाच्या गोष्टी, तीर्थंकरांनी दिलेले उपदेश, त्यांची महती, धार्मिक शिक्षण याबद्दलचं संकलन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. आगम ग्रंथांचे संकलन जैन धर्माच्या तत्वज्ञानी भद्रबाहू आणि अन्य साधूंच्या शिकवणीवर आधारित आहे. भद्रबाहूंनी ज्या काही ग्रंथांमध्ये गोष्टींचं संकलन केलेलं आहे, होऊन गेलेल्या तीर्थंकरांनी दिलेले उपदेश त्याच्यामध्ये संकलित आहेत. धार्मिक शिक्षणाबद्दलचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे आणि अन्य साधू जे आहेत ज्यांनी शिकवणी दिली, धार्मिक शिक्षण दिलं, तत्वज्ञानाबद्दल चर्चा केली, विविध उपदेश दिले, चर्चा झालेली आहेत, त्या सत्रांमध्ये झालेलं ज्ञानार्जन आहे, त्या शिकवणीच्या माध्यमावर या आगमांचं आधारभूत स्तंभ आहेत. त्याचं संकलन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आगमाचे मुख्य भाग कोणते?
पहिला भाग आहे द्रव्य आगम। या ग्रंथात पदार्थ, जीवन, ब्रह्मांडाची रचना आणि कर्म सिद्धांत या गोष्टींवर चर्चा केलेली आहे। हा झाला आगमाचा मुख्य भाग, पहिला मुख्य भाग। दुसरा आहे कर्म आगम। या ग्रंथात कर्माचा सिद्धांत, त्याचे प्रकार आणि कर्माच्या परिणामांची चर्चा केलेली आहे। म्हणूनच त्याचं नाव बघा कर्म आगम आहे, ज्याच्यामध्ये कर्म शुद्ध असावे अशुद्ध असावे त्या गोष्टींची चर्चा केलेली आहे। त्यांचे प्रकार कुठले आहेत, शुद्ध कर्म असलेले काय परिणाम होऊ शकतात, अशुद्ध असले की कसले परिणाम होऊ शकतात, या संदर्भातली चर्चा आपल्याला कर्म आगममध्ये बघायला मिळते। निर्वाण आगम या ग्रंथात मोक्ष प्राप्तीसाठी, हे तिसरा आगम, आगमचा हा तिसरा भाग निर्वाण आगम। या ग्रंथात मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या तत्वज्ञानाचे विवेचन करण्यात आलेले आहे। बुद्ध धर्म आणि जैन धर्म यातील साम्य काय आपण ते बघूया। आपण आधीच्या सत्रामध्ये बौद्ध शिक्षण प्रणालीबद्दल अभ्यास केला आणि आज आपण एकंदरीत जैन धर्म तीर्थंकरांनी कोणत्या तत्वज्ञानांच्या आधारावर मांडलेले आहेत ते आपण बघितले। जैन धर्माप्रमाणे शिक्षण प्रणाली कशी असावी, कुठले विषय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात शिकवले पाहिजे ते सांगितले। त्यांची 5 पंचमहाभूते याबद्दल आपण याच्यामध्ये अभ्यास केला। आता आपण बघूया बुद्ध आणि जैन धर्म याच्यात काय साम्य आहे। तर पहिला आपण घटक बघूया की वेदांचा विरोध। बुद्ध धर्म आणि जैन धर्म या दोघांनी वेदांचा आदर केलेला नाही आणि मोठ्या धार्मिक विधींना व पुजाऱ्यांच्या वर्गाला ते नाकारतात। त्यांचा त्याच्यावर विश्वास नव्हता, त्यांच्यामुळे त्यांनी वेदांना नकार देण्यात आलेला आहे। धार्मिक विधींना, जे काही पूजा आणि विधी चालायच्या त्या पुजाऱ्यांच्या वर्गाला त्यांनी नकार दिलेला आहे। कारण आपण बघू शकतो की वेद काळामध्ये वर्णव्यवस्थेनुसार विद्यार्थ्याला शिकवण दिली जात होती। ब्राह्मणाला शास्त्रांबद्दल शिकवलं जात होतं, क्षत्रियांना युद्धकलेबद्दल, शस्त्रांबद्दल शिकवलं जात होतं। म्हणजे असं वर्गीकरून शिक्षण दिलं जात होतं। त्याच्यामुळे या दोघंही धर्मांना ह्या गोष्टीचा पाठिंबा नव्हता, त्याच्यावर विश्वास नव्हता। त्याच्यामुळे त्यांनी या वर्गाला, या धार्मिक विधींना नाकारलेला आहे। संस्थापक बुद्ध आणि महावीर हे बुद्ध धर्माचे आणि जैन धर्माचे हे दोन्ही राजघराण्यात जन्म आलेले होते। दोघांनीही सुखमय जीवनाचा त्याग करून, कारण ते क्षत्रिय कुळात जन्माला आले, पण जेव्हा त्यांना जीवनाची खरी परिस्थिती त्यांनी अनुभवली, त्याचं आत्मज्ञान तेव्हा त्यांना झालं, त्याबद्दलची खरी परिस्थिती जेव्हा त्यांना कळली, तेव्हा त्यांनी त्या गृहस्थ जीवनाचा त्याग केला। दोघांनी त्या सुखमय जीवनाचा त्याग केला आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी दोघांनी तपस्वी जीवन स्वीकारलेले आपण बघतो। प्राणी अधिकार बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोन्हीही प्राण्यांप्रती अहिंसक असण्याचे तत्वज्ञान मानतात। पूजा हवनामध्ये बळी वगैरे देणं, त्याच्यामुळे ह्या कृत्यांना ते अहिंसक ह्या गोष्टींचा ते नकारतात। त्यांचं म्हणणं आहे की प्राण्यांवर हिंसा करू नये, त्यांचा बळी देऊ नये। त्याच्यामुळे त्यांचं जे तत्वज्ञान आहे हे अहिंसक होतं आणि प्राण्यांना मानवांप्रमाणेच आदर दिला गेला पाहिजे। त्याच्यामुळे या प्रथाला ते नकार देतात। कर्म बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोन्ही कर्माच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतात। दोघही धर्मांचे जे तत्वज्ञान आहे त्यांची संकल्पना अशी आहे की कर्म ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्या आधारे त्या व्यक्तीला पुढचं जीवन जगता येतं, त्याची फलं त्याच्या भविष्यावर परिणाम करत असतात। त्याच्यामुळे कर्माला फार महत्त्व दिलेलं आहे या दोघं धर्मांनी। त्यात एका व्यक्तीच्या कर्मांवर आधारित सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती आत्म्याला जोडले जातात आणि त्या व्यक्तीला, त्या आत्म्याला हा मोक्ष प्राप्त होत असतो। पुनर्जन्मामुळे ही शक्ती पुढे जाऊन आत्म्याला शुद्ध करणे आवश्यक पडते। या मोहजाळ्यातून, या संसाराच्या बंधनातून जर त्या व्यक्तीला मुक्त करायचं असेल तर ही नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्याच्यामधनं कमी करावी लागते आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आतोनात प्रयत्न करावे लागतात। त्याच्यामुळे त्यांनी कर्मावर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे। देवता आणि ग्रंथ
दोन्ही धर्म देवते म्हणून एक सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरावर विश्वास ठेवत नाही. दोघांचाही देवावर विश्वास नाही. ईश्वर या गोष्टीवर ते दोघेही धर्म विश्वास ठेवत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ही सृष्टी ईश्वराने तयार केली असा त्याच्यावर त्यांचा ठाम विश्वास नव्हता. ते ह्या गोष्टीला विरोध करायचे. ते सृष्टीला सार्वभौम दिव्यता मानतात. आपण बघितलंय ब्रह्मांडाचं स्वरूप, त्याबद्दल जैन तत्वज्ञान काय म्हणतं. त्याच्यामुळे ते सृष्टीला सार्वभौम दिव्यता असं मानतात. तसेच त्यांचे पवित्र ग्रंथ देवते किंवा पवित्र कथेच्या रूपात नाहीत. देव ही संकल्पनाच ते विश्वास करत नाहीत, ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत, तर त्या पवित्र ग्रंथांना कसं त्याच्यावर विश्वास ते ठेवणार. पुनर्जन्म. बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोन्हीही पुनर्जन्माच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतात, ज्यात आत्मा मृत्यूनंतर नवीन शरीरात प्रवेश घेतो. त्याच्यामुळे या दोघेही धर्मांमध्ये पूर्वजन्माच्या संकल्पनेवर त्यांचा विश्वास होता. कारण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि नवीन जीवन जगतो. असा त्या दोघेही धर्मातील आपण साम्य आतापर्यंत बघितलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी वेदांना विरोध केलेला आहे. देव आणि ईश्वर या संकल्पनेवर ते विश्वास ठेवत नाही. कर्माच्या संकल्पनेवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे कर्म त्या व्यक्तीच्या कर्मांवर आधारित सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती आत्म्याला जोडले जातात, असं त्यांचं ठाम मत होतं. पुनर्जन्मामुळे ही शक्ती पुढे जाऊन आत्म्याला शुद्ध करण्याचे प्रयत्न करत असते आणि ते आवश्यक आहे असं त्यांनी मानलेलं आहे. कारण एका शरीरातून तो व्यक्ती नवीन शरीरात जन्म घेत असतो. पहिल्या शरीराचा त्याग करून तो नवीन शरीरामध्ये जन्म घेतो. त्याच्यामुळे दोघं धर्मांच्या तत्त्वज्ञानांना, तीर्थंकरांना पुनर्जन्माच्या संकल्पनेवर ठाम विश्वास होता. जैन तत्त्वज्ञानाचा शिक्षणावरील प्रभाव. आत्तापर्यंत आपण जैन धर्माबद्दल बघितलं. त्यांनी सुचवलेले आणि मांडलेले पंचमहाभूत आपण बघितले, त्रिरत्न बघितलेत. त्यांनी कर्मावर कसं महत्त्व सांगितलेलं आहे ते आपण बघितलं. आता आपण त्या जैन तत्त्वज्ञानाचा शिक्षणावरील काय प्रभाव आहे ते बघत आहोत. आपल्या मनावर अविवेकाचे सावट निर्माण झाले की जीवनामध्ये विविध समस्या निर्माण होतात. त्याच्यामुळे ज्ञान हे किती महत्त्वाचं आहे, शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला याच्यामधनं निष्पन्न होतं. कारण अविवेक जर तयार झाला तर बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं दुःख, आसक्ती, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा, अशा प्रकारची अविवेक बुद्धी त्या मनावर ठसा उमटवते. तेच अज्ञानाचे आच्छादन दूर झाले की विवेक व ज्ञान प्रकट होते. त्यालाच कैवल्य ज्ञान असे म्हणतात. जैन तत्त्वज्ञानामध्ये कैवल्य ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे आणि ते आजही आवश्यक आहे असे वाटते. म्हणजे त्याची प्रचिती आजच्या आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये असायला पाहिजे असं म्हणणं, असं स्वरूप ते स्पष्ट या मुद्द्याच्या माध्यमातून करत आहेत आणि त्याची आवश्यकता आज आपल्याला आहे. जैन तत्त्वज्ञानाचा शिक्षणावरील प्रभाव. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आचार विचार यामध्ये संयम राखणे आवश्यक आहे. आपल्या आचरणामधून, विचारांमधून, भावनांमधून संयम राखणं फार महत्त्वाचं आहे. आपण काय बोलतो, कसं वागतो, कुठल्या प्रकारची आपण वाणीचा उपयोग करत आहोत, कोणाच्या भावना दुखवू नये असं आपलं आचरण आणि विचार आपले असले पाहिजेत. त्याच्यावर आपण संयम राखणं फार महत्त्वपूर्ण आहे. संयमित जीवनाची शिकवण आज खूपच महत्त्वाची आहे असं वाटतं. कारण आजच्या अनेक जागतिक समस्यांचे मूळ हे संघर्ष आणि क्रोध यामध्ये आपण बघू शकतो. या सर्व समस्यांवर संयम हाच चांगला उपाय मानला गेला आहे. आत्मसंयमन व स्वयंनियंत्रण ही जैन तत्त्वज्ञानाची शिक्षण आजच्या तारखेला अत्यंत उपयुक्त स्वरूपाची आहे असं आपण म्हणू शकतो. निष्कर्ष. जैन तत्त्वज्ञानाचा शिक्षणावर अत्यंत सकारात्मक प्रभाव आहे. जैन धर्माने शुद्धतेची
अहिंसेची, सत्यता आणि विवेकबुद्धीची शिकवण दिली आहे, जी आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये मूल्यपूर्ण आहे. जैन तत्त्वज्ञानामुळे व्यक्तीला नीतिमूल्यांवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, ज्यामुळे समाजात सहकार्य, शांतता आणि एकता निर्माण होते. त्याच्यामुळे नीतिमूल्य जपणं किती महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे समाजात आपण वावरू शकतो. शांतता नांदते आणि सहकार्याने बऱ्याच गोष्टी या सुलभ होतात आणि याच्यामुळे समाज एकरूप होतो. त्याच्यामुळे सहकार्य, शांतता आणि एकता ही निर्माण होण्याची गरज आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये आहे, असं त्यांनी नमूद केलेलं आहे. तसेच जैन धर्माने आत्मप्रकाशन आणि आत्मशुद्धतेला महत्त्व दिल्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास घडतो, असं त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे आत्मप्रकाशन, आत्मेची शुद्धता या गोष्टीवर जास्त भर जैन धर्माने दिलेला आहे. माणसाचं, त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य हे जर चांगलं असलं, मानसिक शांतता असली, विवेकबुद्धीचा तो वापर करत असला, अहिंसेपासून, असत्यतेपासून तो लांब राहिला, तर त्याचा आध्यात्मिक विकास घडवून आणू शकतो. या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याने एक उत्तम नागरिक, उत्तम समाजकारणी आणि आत्मसाक्षात्कार साधणारा व्यक्ती घडतो, जो आजच्या जगात शांती आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्याच्यामुळे उत्तम नागरिक घडवण्यासाठी आपलं आचरण, आपले विचार हे चांगले असले पाहिजे. त्याच्यामुळे तत्त्वज्ञानामध्ये या गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी आपल्याला चांगले आचरण, चांगले विचार, चांगली आपली वाचा असली पाहिजे, वागणं चांगलं असलं पाहिजे. आपण समाज सुधारण्यासाठी, समाज कल्याणासाठी आपण स्वतःला उपयोगी त्याच्यामध्ये करून घेतलं पाहिजे. म्हणजे उत्तम समाजकारणी त्याच्यातून घडतो, आत्मसाक्षात्कार साधणारा व्यक्ती घडतो आणि जगात शांतता नांदू शकते. आणि तो व्यक्ती जेव्हा स्वतःची प्रगती करतो, तर त्याच्यामुळे या देशाचीही प्रगती तो घडवून आणू शकतो. जैन शिक्षण पद्धती ज्यानुसार व्यक्तीचा समग्र विकास होतो, तो केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही, तर जीवनाच्या इतर प्रत्येक अंगात देखील मदत करत असतो. म्हणजे फक्त शैक्षणिक ज्ञान मिळवलं म्हणजे मी प्रगत झालो असं म्हणायला पाहिजे का? तर नाही. तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध अंगी त्याचा विकास होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं जातं की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्या प्रगतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी. त्याच्यामुळे त्यांना शैक्षणिक क्षेत्रात तर प्रगती मिळवावीच, पण जीवनाच्या इतर टप्प्यांमध्ये, प्रत्येक अंगामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये त्याने इतरांची मदत करावी आणि स्वतःला प्रगत असं संबोधावं. तर विद्यार्थ्यांनो, धन्यवाद. आज आपण शिकलो जैन शिक्षण प्रणालीबद्दल. त्या शिक्षण प्रणालीमध्ये, जैन तत्त्वज्ञानामध्ये आपण विविध विषयांचं अभ्यासक्रमामध्ये कसं त्यांनी विषय आपल्याला शिकायला भेटलेत. त्यांनी कुठली पंचमहाभूते सांगितली, आपलं वाचन, आपलं वागणं, आपलं आचरण, आपलं वर्तन कसं असावं, हे जैन धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये आपण बघितलं. त्याच्यामध्ये कर्मावर त्यांनी कसा महत्त्व दिलेलं आहे, तुमचं कर्म कसं असावे, कर्माचे कुठले प्रकार आहेत ते आपण बघितले. आणि बौद्ध धर्म आणि जैन धर्म या दोघांनीही कर्माला कशी महत्त्वपूर्ण जागा प्रदान केलेली ते आपण बघितलं. वेदांना त्यांनी नकार दिलेला आहे. देव ईश्वर नसतो असा त्यांचा विश्वास नव्हता. पूर्व जन्माची त्यांना खात्री होती की आत्म्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश होतो. या संकल्पनेवर त्यांनी विश्वास केलेला होता असं आपण बघू शकतो. पहिल्या तीर्थंकराने तो पाया रोवला आणि 24 तीर्थंकर तयार झालेत. पहिले ऋषभदेव बघितले आणि जैन धर्माचा प्रचार प्रसार खऱ्या अर्थाने वर्धमान महावीर यांनी कसा केला. ते राजकीय कुळात जन्माला आले होते, पण त्यांनी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्या गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधक झाले. त्यांच्या जीवनावर त्यांनी तयार केलेली जैन धर्माची पार्श्वभूमी ही आपण अभ्यासली. बौद्ध आणि जैन धर्मामधलं साम्य बघितलं
त्यांना बळी प्रथेबद्दल नकार होता ते आपण बघितलं। तर आज आपण जाणून घेतलं की जैन तत्वज्ञानाने जैन धर्माचा प्रचार प्रसार कसा केला, कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम, कुठल्या प्रकारचे त्यांचे विषय त्यांनी त्यांच्यामध्ये शिकवलेले आहे, कर्मावर त्यांनी किती महत्त्व दिलेलं आहे, या संदर्भात आपण त्याचा आढावा घेतला। या चर्चेमध्ये आपण त्याबद्दल चर्चा केली। धन्यवाद।